ठाणे विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते तथा महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने फाटक यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला. या निवडीमुळे ठाणे जिल्ह्यात महायुतीला मोठे राजकीय यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रवींद्र फाटक यांनी हा विजय महायुतीच्या एकजुटीचा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा विजय असल्याचं सांगितलंय. ठाणे जिल्ह्यातील जनतेने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी महायुतीच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे हा निकाल शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी त्यांनी माजी विधान परिषद सदस्य वसंत डावखरे यांच्या निवडीची आठवण करून देत त्यावेळी शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याप्रमाणेच यावेळी सर्व घटक पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलंय. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजगी नाहीये. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचाराच्या तयारीपर्यंत सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करत होते असंही त्यांनी स्पष्ट केलंय. फाटक पुढे म्हणाले, महाविकास आघाडीनं उमेदवार दिला असला तरी उपलब्ध मतांची आकडेवारी पाहता विजय महायुतीचाच होणार होता हे स्पष्ट आहे. त्यामुळे विरोधकांनीही वास्तव स्वीकारलं, माघार घेतली असं त्यांनी सांगितलंय. रवींद्र फाटक यांच्या निवडीमुळे ठाणे जिल्ह्याला विधान परिषदेत पुन्हा एकदा प्रभावी प्रतिनिधित्व मिळणार असून विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यांच्या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलाय व नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महाराष्ट्रातले सर्व ठाणे जिल्हा पालघरचे सर्व आमदार खासदार आणि नगरसेवकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे मला संधी मिळाली. बघा, जेव्हा महायुतीचा फॉर्म भरला गेला तेव्हा महायुतीकडे संख्याबळ ऑलरेडी आहे आणि विजय 100% महायुतीचा होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नव्हतं. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सन्माननीय कैलासवासी वसंत डावखरे साहेब जेव्हा उभे राहिले होते तेव्हा 2-3 वेळा महायुतीने माघार घेतली होती, त्यांना पण बिनविरोध दिलं होतं. त्याच पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नाही, मला वाटतं इलेक्शन आलं का हा विषय येतो, पण आम्हाला वाटतं महायुतीकडे एवढं संख्याबळ 90% संख्याबळ होतं विजयाचं, तर घोडेबाजार व्हायचा संबंधच नाहीये. आणि त्याच्या माध्यमातून जर घोडेबाजार होतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलं नसतं. पण म्हणून वाटतं घोडेबाजार तिकडे होणार. मला असं वाटतं की बाबा महायुतीकडे बीजेपीकडे संख्याबळ पण महायुतीची सीट होती, शिवसेनेची सीट होती आणि मी तिथे रनिंग आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेकडे घेतली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही सीट 100% महायुतीकडे आल्यामुळे महायुतीचा विजय नक्की होता. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 सीट आहे. 17 सीटमध्ये पहिल्यांदाच ठाणे आणि पालघरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लागला, म्हणून शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन. बघा, महायुतीचा विषय, महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब याच्यात मार्ग काढून नक्की विजय आपला हा विषय सुरू होतो. बघा, ह्या पालघर आणि ठाण्यामध्ये मी काम करत होतो. नगरपालिकेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या टर्ममध्ये मी काम करत असताना विधानसभेच्या माध्यमातून लक्षवेधी असेल, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून हा विषय मांडत असतो. त्याच पद्धतीने मी ठाणे आणि पालघरमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन.